जागतिक आरोग्य संघटनेनं डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि युगांडामधल्या इबोला विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे। आतापर्यंत 300हून अधिक संशयित रुग्ण आढळले असून 80 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती WHOचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयेसस यांनी दिली। मात्र हा प्रादुर्भाव कोविडसारखी जागतिक महामारी नसल्याचं WHOनं स्पष्ट केलं आहे आणि देशांच्या सीमा बंद करण्याची गरज नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। इबोलावर सध्या कोणतीही मंजूर लस आणि ठोस उपचार उपलब्ध नसून इबोला विषाणू शरीरातल्या द्रवांच्या संपर्कातून पसरतो। या आजारामध्ये ताप, अशक्तपणा, रक्तस्राव अशी गंभीर लक्षणं दिसून येतात आणि हा आजार जीवघेणाही ठरू शकतो। सर्वाधिक रुग्ण काँगोमध्ये आढळले असून युगांडामध्येही 2 रुग्णांची पुष्टी झाली आहे। काँगोच्या पूर्व भागातल्या इटुरी प्रांतात, जो युगांडा आणि दक्षिण सुदानच्या सीमेजवळ आहे, तिथं सर्वप्रथम हा प्रादुर्भाव आढळून आला। आज जागतिक उच्च रक्तदाब दिन जगभर साजरा होत आहे। सर्व लोकांमध्ये उच्च रक्तदाब